महाराज, स्वामी विवेकानंद आणि हिवरा आश्रमच्या माळ रानावरती शिक्षणाची गंगोत्री उभी करणारे वंदनीय शुकदास महाराज यांना विनम्र अभिवादन करतो। फुले शाहू आंबेडकर या माझ्या आदर्शांना विनम्र अभिवादन करतो आणि आज आपल्या समोर आपल्या हिवरा आश्रमच्या महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित केलेल्या NSS कार्यक्रमाच्या निमित्तानं थोडा संवाद करतो। या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित करणारे आपले कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अमोल शेळके सर या ठिकाणी विचारपीठावरती उपस्थित आहेत। सोबतच प्राध्यापक सौरभ आंबेकर सर आणि प्राध्यापिका गीता खोलगडे मॅडम आणि माझ्यासोबत आलेले माझे मित्र जे जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेमध्ये वरिष्ठ अणुजीव शास्त्रज्ञ म्हणून निवृत्त झालेले आहेत ते माझे मित्र सुरेश सरकटे, दुसरे एक माझे पत्रकारितेचे दीर्घकाळ सहकारी आणि सोबत आम्ही काम केलं ते माझे मित्र दिलीप गवई सर आणि आपल्या हिवरा आश्रम येथीलच समाधान बनसोडे सर आणि आपण सर्व विद्यार्थी प्रतिनिधी, विद्यार्थी मित्र हो आणि विद्यार्थी मैत्रिणींनो, मला खूप खूप आनंद होतोय आजच्या या 8 जानेवारीच्या सायंकाळी आपण एका चांगल्या गोष्टीला सामोरं जात आहे। आपले अशी संवाद साधण्याची, चर्चा करण्याची एक संधी मिळते। मित्र हो, माझ्यासाठी विषय देण्यात आलेला आहे आयुष्य एक सुंदर प्रवास आणि या सुंदर प्रवासाला आपण आज सुरुवात करत आहोत किंवा आपण प्रत्येक जण करतच असतो, परंतु आपल्याला त्याचं जाणभान नसते। या साऱ्या आयुष्य प्रवासाचं काही छोटंसं गुंफन, वैचारिक गुंफन मी आपणासमोर करू पाहतोय आणि त्यासाठी आपण खूप चांगली सुरुवात केली। आज सायंकाळच्या वेळेला घरोघरी पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे सकाळी साडासारवण व्हायचं, रांगोळ्या टाकल्या जायच्या, संध्याकाळच्या वेळेला मायबाप शेतावरून गावात आले की घरोघरी चुलीच्या वरती पाणी गरम व्हायचं आणि हातपाय धुवून माणसं चहा पातेलं वगैरे काही गरम करून संध्याकाळच्या वेळेला नंतर दिवसभराच्या कामातून थकव्यातून आल्यानंतर त्यांची दिनचर्या सुरू व्हायची। आता शहरीकरण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं असल्यामुळं चक्कर आल्यासारखं झालं। नाही तसं झालं असं, ठीक आहे, काय हरकत नाही। शहरीकरण राहू दे आता, ठीक आहे, लागलं तर घे। नाही, शहरीकरण मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यामुळं गावखेड्यापासून माणसं तुटलेली आहेत आणि त्यामुळं संध्याकाळची ही काही रौनक असते ती पण आपल्यापासून दिसेनाशी झालेली आहे। शिकली सवरलेली माणसं शहराकडे पळालीत आणि गावखेड्यामध्ये न शिकलेली भावंड आपलं शेतीच्यावरती गुजराण करत आहेत, ग्रामपंचायतीचा कारभार पाहत आहेत। काही हल्लीच्या काळामध्ये प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण समित्या निर्माण केल्या असल्यामुळं नाही ठीक आहे, असं वाटलं तर मी सांगेन तुम्हाला, आणि शिक्षण समित्यांमध्ये प्रतिनिधी म्हणून काम करतायत। तर असं गावखेड्यातलं चित्र पहिल्यांदाच मी पाहिलं असं नाही, मी अनेकदा हे सारं बघितलेलं आहे। माझा जन्मही सुद्धा अतिशय एका छोट्या खेड्यागावामध्ये झालेला आहे। तुम्हाला कदाचित कल्पना असेल, अंधेऱ्याच्या पलीकडे एक पिंपरी आंधळी नावाचं एक छोटंसं खेडेगाव आहे, ज्या गावाला अजून पोस्ट ऑफिस देखील नाही। तिथे माझा जन्म झाला। नंतर मी तिथल्या प्राथमिक शाळेत 4थी पर्यंत शिकलो। 10व्या वर्गापर्यंत माझं पिंपरी या गावापासून अंधेऱ्याला एक 5-6 किलोमीटर दररोज येणे आणि 5-6 किलोमीटर जाणे असा प्रवास करत करत मी 10th तिथं कंप्लीट केलं। त्यानंतर मी औरंगाबादला मिलिंद महाविद्यालयामध्ये 12वी केलं आणि नंतर मी पॉलिटेक्निक केलं, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा। तर हे सारं करत असताना मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आज मला तुम्ही माझा सन्मान केला, मला या विषयावरती बोलण्यासाठी, आपल्याशी संवाद साधण्यासाठी बोलवलं।
मला बरं वाटलं. मी या विषयामध्ये यापूर्वी कधीच बोललेलो नाही. माझ्या व्याख्यानाचे वेगवेगळे विषय होते. समाज परिवर्तनाच्या चळवळीमध्ये युवकांचा सहभाग असेल किंवा समाजाचा सहभाग वगैरे असे काही विषय मी आतापर्यंत घेतले. परंतु आवाज येते बरोबर, या विषयावरती मी पहिल्यांदाच बोलतोय आणि मी मुद्दाम तो विषय निवडलेला आहे. मला माननीय शेळके सरांचा जेव्हा फोन आला तर तेव्हा मी म्हणालो की मी या विषयावरती बोलेन मुलांशी. मित्र व अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय की शहरं असो, ग्रामीण भाग असो किंवा कुठेही असो, मायबापाची एकच तक्रार आहे, शिक्षकांची एकच तक्रार आहे की मुलं मुली अवखळ झालीत, आमचं ऐकत नाहीत. मुलं मुली बिघडल्यात, त्यांना वळणावर आणलं पाहिजे. आपल्या घरी एखादा पाहुणा आला तरी सुद्धा मुलाच्या बद्दलच्या नकारात्मक तक्रारी, नकारात्मक सूर त्या पाहुण्याच्या कानावर घातला जातो. एखादा शिकला सवरलेला नोकरदार व्यक्ती आला तर त्यालाही सुद्धा तेच सांगितलं जातं आणि एकच सांगितलं जातं की याला काही जरा समजावून सांगा बरं का तुम्ही. म्हणजे आपल्याकडे एकच गोष्ट पक्की ठरवण्यात आलेली आहे, मायबापांपासून तर शिक्षकांपर्यंत. त्यात काही सकारात्मक शेळके सरांसारखे शिक्षक अपवाद आहेत. एकच ठरवण्यात आले की आमची पोरं बिघडलेली आहेत, आमची पोरं बिघडलेली आहेत आणि याला तुम्ही काहीतरी घडवा, काहीतरी समजावून सांगा, काहीतरी मार्गदर्शन करा. आता अशा पद्धतीचा जर नकारात्मक सूर जर आमच्या पालक वर्गांनी जर मुलांच्या बद्दल त्यांच्या लावला तर किती नकारात्मक वातावरण सुरू होईल घरातूनच, किंवा सुरू होत आहे घरातून. प्रत्येक पालकांची हीच तक्रार आहे, आमच्या पोरं जरा बिघडलीत किंवा ठीकठाक नाही, किंवा ते अभ्यास करत नाहीत, किंवा ते जरा ऐकत नाहीत, किंवा काही त्यांच्या लईत त्यांच्या पद्धतीने राहतात वगैरे. तर अशा तक्रारी ज्या गावखेड्यातून, ग्रामीण भागातून, ठिकठिकाणावरून येत आहेत वगैरे, तर ह्या तुमच्याही पैकी अनेकांच्या बाबतीमध्ये येत असतील. मुलींच्या बाबतीत खास करून येत नाहीत तशा पद्धतीच्या तक्रारी. पण तरी सुद्धा शिकायला गेलेली 10वी, 11वी, 12वी आणि आता तुमच्यापैकी काही BSc ग्रॅज्युएशनला असलेल्या या मुली जेव्हा स्वतंत्रपणे एखादा शिकल्यानंतरचा विचार घरामध्ये मांडण्याचा ती प्रयत्न करते, मग तो कुटुंब संस्थेतला असेल, नात्यातला असेल, नात्यामध्ये तिच्यावर लादल्या गेलेल्या बंधनांचा असेल, किंवा मोठ्या भावाला दिल्या गेलेल्या अमर्याद स्वातंत्र्याच्या संदर्भात असेल, जेव्हा ती तिच्या जगण्याच्या संदर्भातल्या काही माफक स्वातंत्र्याची तिच्या मायबापाकडे अपेक्षा करू लागते, तेव्हा मग पुन्हा एकदा अशाच पठडीतले मायबाप म्हणू लागतात की आमची पोरगी जरा वाया गेली. तुमच्यापैकी काही आई वडिलांनी कदाचित यापेक्षा वेगळा विचार केला असेल, तुम्हाला त्या पद्धतीचं चांगलं स्वातंत्र्य दिले असेल, तुम्ही भाग्यशाली किंवा आनंदी किंवा चांगल्या पालक तुम्हाला मिळालेत असं समजूयात आपण, ज्यांच्या वाट्याला असं काही गोष्टी आल्या आहेत. परंतु जर अशा पद्धतीने जर न येता जर कधी तुम्ही बाहेरगावी राहिलात, बाहेरगावी तुम्ही वाचन केलं, लेखन केलं, काही चर्चा केलात, काही पुस्तकं वाचलेत, काही दूरदर्शनवरच्या काही मालिका बघितल्या, काही मोटिवेशनल फिल्म बघितल्या, काही यूट्यूबवरचे व्हिडिओज बघितलेत, आणि त्यानंतर जर तुमची स्वतंत्र प्रज्ञा जागृत झाली असेल आणि त्या स्वतंत्र प्रज्ञेमुळं जर तुमच्या मोठ्या भगिनींनी, तुमच्या काकूंनी, तुमच्या आत्यांनी किंवा तुमच्या आजींनी किंवा तुमच्या मावशांनी ज्या पद्धतीचं जीवन त्यांचे आयुष्यभर जगले, त्याच्या वेगळ्या पद्धतीच्या काही माफक स्वातंत्र्याची अपेक्षा तुम्ही करत असाल, मग ते कपडे घालण्याचा असेल किंवा आपल्या आणखी काही कुठल्या रंगसंगती निवडण्याचे असेल, किंवा मोकळेपणाने एखाद्या मित्राशी, एखाद्या मैत्रिणीशी बोलण्याच्या बद्दलचा असेल, किंवा आलेल्या पाहुण्यांना एखादा प्रश्न विचारण्याचा असेल, किंवा एखाद्या कुटुंबातल्या कर्त्या सवरत्या माणसांच्या, वयानं मोठे असलेल्या माणसांच्या मताचा प्रतिवाद करणारा असेल. कारण सर्वांचीच मतं आपल्याला मान्य होतात असं नाही. आणि जेव्हा आपण शिकतो तर शिक्षणातनं काय येतं, तर शिक्षणातनं येतं सर्वात पहिल्यांदा तिसरं नेत्र येतं म्हणतात. हे तिसरं नेत्र म्हणजे कोणतं, तर विचार करण्याची शक्ती ही शिक्षणातून आपल्या अंगी येते. आणि विचार केल्यानंतर काय होतं, तर विचार केल्यानंतर माणसाला, म्हणजे प्रश्न पडल्यानंतर माणसं विचार करू लागतात, आणि विचार केल्यानंतर माणसाला उत्तरं सापडू लागतात, किंवा विचार केल्यानंतर माणसं म्हणजे प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक व्यक्तींची चिकित्सा करू लागतो. आणि त्या चिकित्सेतून माणसं कुतूहलापोटी अधिक जाणून घेण्यासाठी, किंवा एखाद्यानं एखादी गोष्ट सांगितली आहे आणि तिची काही विशिष्ट मर्यादा आहे,
तर ती मर्यादा त्या समोरच्या व्यक्तीच्या नजरेस आणून देण्यासाठी म्हणून व्यक्ती प्रतिवाद करू लागतो. पण अशी प्रतिवाद करणारी आमची जर एखादी भगिनी असेल किंवा एखादा मुलगा असेल, तर गावातली जुनी जाणती म्हातारी किंवा आपल्यापेक्षा वयस्क असलेली माणसं आमची पोरं बिघडलीत, ऐकायला तयार नाहीत, प्रतिवाद करतात, उलट उत्तरं देतात, आमचं मानायला तयार नाहीत. अशा पद्धतीने जर कधी ती माणसं म्हणत असतील तर मी म्हणतो की ती माणसं खरं म्हणजे आउटडेटेड झालेली आहेत. आउटडेटेड म्हणजे आपल्या ग्रामीण मराठी भाषेमध्ये त्यांना डंगर म्हणता येईल, फार तर डंगर. तर अशी माणसं म्हणजे आपल्याला अवतीभोवती साऱ्या जगभर साऱ्या जगात आढळतात. आणि ती फक्त त्यांच्या वयाचे दाखले देऊन किंवा वयाचे अंतर सांगून नव्यानं विचार करायला लागणाऱ्या तरुणांना तरुणींना फक्त रोखण्याचं काम करत असतात, त्यांना अडथळा आणण्याचं काम करत असतात किंवा त्यांच्याकडं सातत्यानं नकारात्मक सूचना ते देत असतात. आज मला असं वाटत नाही कोणताही पालक घरातून जेव्हा मुलगा बाहेर पडतो किंवा मुलगी बाहेर पडते तर असा निर्धास्त राहत असेल आणि म्हणत असेल की मला माहिती माझा पोरगा व्यवस्थित तो शाळेमध्ये कॉलेजमध्ये कुठल्या प्रवासाला त्याच्या नातेवाईकाकडे एकटा निघाला असेल तर सहजपणे पोहोचेल. असं होत नाही. असा निर्धास्तपणा पालकाच्या अंगात किंवा त्याच्या बोलण्यामधून जाणत नाही. तर त्यांच्याकडनं काय येतं, तुम्ही निघताना तुम्ही बॅग भरता, लगेज भरता आणि प्रवासाला निघता, तेव्हा सर्वात पहिल्यांदा त्यांच्याकडनं येतो सूचनांचा भडीमार. व्यवस्थित उतर बर का, व्यवस्थित मोबाईल सांभाळ बर का, पाकिट व्यवस्थित ठेव बर का, मधल्या सीटवर बैस बर का, कंडक्टरच्या जास्त म्हणजे पाठीमागे बसू नको, पुढून ऍक्सिडेंट झाला तर मरू शकशील, जास्त पाठीमागे लावू बसू नको बर का, मागून ऍक्सिडेंट झाला तर मरू शकशील, खिडकीकडून इकडे डाव्या बाजूला उजव्या बाजूला बसू नको बर का, कारण तिकडून समोरून एसटी बसेस किंवा वाहनं येत असतात. तर अशा पद्धतीच्या नुसत्या भीतीच्या गोष्टी आजकाल पालक वर्ग किंवा ज्येष्ठ माणसं कुटुंबातली समाजातली मुलांवरती लादत असतात. आणि त्यातनं मुलांना असं वाटतं की किती ह्या सूचना, किती ह्या साऱ्या म्हणजे मार्गदर्शक तत्व तुमची, अगदी कंटाळा येतो मुलांना. येतो का नाही तुम्हाला कंटाळा? माझ्याशी तुम्ही आता बोला थोडं थोडं. कंटाळा येतो तुम्हाला असं कोणी समजावून सांगू लागले ना, असे सल्ले देऊ लागले तर येतो का? नाही? बरं वाटतं? अरे वा, फारच आज्ञाधारक मुलं आहात तुम्ही. त्यांच्यासाठी एकदा मुलींकडून जोरात टाळ्या होत्या. कारण मी पहिल्यांदाच म्हटलं की मुलांच्या बाबतीत जास्त तक्रारी असतात की बाबा ती ऐकत नाहीत, बिघडलीत, वाया गेलीत वगैरे. पण एवढी जर ऐकणारी पोरं आपल्याकडे आहेत तर चांगली कल्टिवेटेड पोरं आहेत समजा. मला यातलं फक्त एवढंच सांगायचंय तुम्हाला की अशा पद्धतीने तुम्ही जरी प्रतिवाद करण्याचे म्हणजे मलाच मी सांगितल्यानंतर मी तुमच्याशी पेक्षा वयानं मोठा असताना किंवा मोठा आहे तरी पण सुद्धा प्रतिवाद करतायत, तर ही खूप चांगली गोष्ट आहे. कदाचित तुमची स्वतःची काही मतं त्याच्यावरती डिबेट्स आपल्या होऊ शकतील आणि कोणत्याही विषयाच्या दोन बाजू असतात. मी सांगितलं ते सारं 100% प्रमाण आहे आणि सत्य आहे आणि ते तुम्ही स्वीकारलं पाहिजे आणि त्यानंतर मी पुढे चर्चा नेली पाहिजे असा माझा मुळीच आग्रह नाही. भिन्न मतांचा आदर करण्याचं मला मान्य आहे, मी ते स्वीकारतो, ठीक आहे, हरकत नाही. तर अशा पद्धतीने मात्र मी सातत्याने म्हणजे माझं निरीक्षण तरी असं आहे की मुलांवरती पालकांकडनं मोठ्या प्रमाणामध्ये अशा नकारात्मक सूचनांचा भडीमार होतो आणि या नकारात्मक सूचनांच्या भडीमारामुळं मुलं सैरभर होतात. स्वतंत्र प्रज्ञा घेऊन जगण्याची त्यांची उर्मी किंवा त्यांची इच्छाशक्ती किंवा त्यांचे निर्णय घेण्याची क्षमता ही लोप पावते. त्याच्यामुळं सर्वात पहिल्यांदा तर पालकांनी काय केलं पाहिजे, जे इथे हजर नाही आहेत त्यांनी काय केलं पाहिजे, तर त्यांनी मुला मुलींना स्वातंत्र्य दिलं पाहिजे. खरं तर प्रत्येक जन्माला येणारा व्यक्ती त्याच्या जन्मासोबतच स्वातंत्र्य घेऊनच जन्माला येत असतो. त्याला स्वातंत्र्य देण्याची म्हणजे ती तुमच्याकडे नसतं ते, परंतु आमच्या कुटुंब व्यवस्थेमध्ये आमच्या सामाजिक चौकटींमध्ये श्रम विभागणी करण्यात आलेली आहे. मुलांच्यासाठीचं स्वातंत्र्य वेगळं आहे आणि मुलींच्यासाठीचं त्याच बाबतीतलं स्वातंत्र्य वेगळं आहे. त्याच्यामुळे हे जे स्वातंत्र्य खंडित स्वरूपामध्ये किंवा त्यांच्या स्वातंत्र्यावरती आक्रमण करून त्यांना जखडबंद करण्यात येतं, तर ते पालकांनी थोडंसं मोकळेपणानं मुला मुलींना मोकळीक दिली पाहिजे, म्हणजे ते त्यांचे स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतील. माझ्या आजचा आपल्याशी बोलण्याचा विषय आहे की आयुष्य एक सुंदर प्रवास आहे. तर म्हणूनच मी तुम्हाला प्रवासाच्या बॅगेपासून तुम्हाला घेऊन आलोय घरापासून आणि आता आपण एका प्रवासाला निघालेलो आहोत. कोणत्या प्रवासाला? एका चर्चात्मक प्रवासाला.
आयुष्य एक सुंदर आहे. आपल्याकडे पण सुद्धा हे जे मी घरातलं कुटुंबातलं काही वरिष्ठ ज्येष्ठ सदस्यांच्या संदर्भातलं म्हणतोय, तसंच एक स्वरूप मी समाजामध्ये बघतोय नेहमी सातत्याने, की अरे काय खरं नाही, जिंदगी म्हणजे एक कंटाळा. कधी कधी जिंदगी वाटते रात्र 2 वाजेच्या वयाची बातम्या रिराईट करणाऱ्या संपादकाच्या हातातल्या लेखणीसारखी. अशा पद्धतीच्या जीवनाकडे निराश, नकारात्मक अशा पद्धतीने बघणारी मुलं माणसं खूप आहेत. आणि म्हणून मला तुम्हाला एवढं सांगायचं या मुलांच्यासाठी आज, की आयुष्य म्हणजे असं नकारात्मकता किंवा निराशेनं भरलेलं नाही, तर आयुष्य हे एक रणांगण आहे, एक लढण्याचं बॅटलफील्ड आहे. आणि त्या बॅटलफील्डमध्ये तुम्ही लढून तुमच्या स्वप्नांना पूर्ततेकडे नेऊ शकता आणि तुमची स्वप्न ही तुम्ही जगाला सिद्ध होताना दाखवून देऊ शकता. तर तुम्ही ज्या वयामध्ये आहात, खरं म्हणजे हे वय स्वप्न पाहण्याचं आहे. आणि ज्या तरुणांना स्वप्न पडत नाहीत मोठं होण्याची, काहीतरी करून दाखवण्याची, तो तरुणच नाही. म्हणजे स्वप्न पाहण्याचं आणि स्वप्न साक्षात उतरवण्याचं जर वय कोणतं असेल तर हे तुमचं वय आहे, ज्या वयामध्ये तुम्ही आज या गावामध्ये आलात. मला सरांनी मगाशी सांगितलं की तुम्ही कालपासून इथे आलात ना, आणि तुम्ही इथे आज पण सुद्धा आणि काल पण सुद्धा काही समतल सलगचर तयार केलीत. ही याच्यासाठी तयार केलीत तुम्ही की तिथे पाणी वरती पडलेलं पावसाचं पाणी जे आहे ते सरळ सरळ वाहून जातं, त्याच्याऐवजी त्याला काही समतल सलगचर करून त्यामध्ये ते पाणी साठलं पाहिजे. साठलेलं पाणी जमिनीत मुरलं पाहिजे, मुरलेलं पाणी विहिरीत उतरलं पाहिजे. त्या जमिनीचा जो पाण्याचा स्तर जो खाली गेलेला आहे, तो खाली गेलेला पाण्याचा स्तर तो त्या निमित्ताने वर आला पाहिजे. अशाच पद्धतीचं काम आमिर खाननं मागे काही वर्षापूर्वी केलं होतं. तुम्हाला माहिती आहे, पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून. मला तुम्ही सांगता कोणी की आमिर खानच्या घरी शेती किती आहे का कोणाला माहित? काहीच नाही. माझ्या वाचनामध्ये तरी काही आली नाही कुठली त्यांची शेती. मला धर्मेंद्रच्या शेतीबद्दलची माहिती आहे, मला नाना पाटेकर हे शेती करतात त्यांच्या फार्म हाऊस बद्दलची माहिती आहे, मला इव्हन सलमान खान पण सुद्धा त्यांच्याकडे फार्म हाऊस आणि शेती वगैरे भात रोवणीचं काम ते कधी कधी करतानाचे व्हिडिओज मी पाहिलेत. पण आमिर खानच्याकडे शेती आहे हे मी आतापर्यंत कधी व्हिडिओ बघितलेला नाही. त्यामुळे मला तरी असं वाटतं की आमिर खानकडे कुठे शेती नाहीये. ज्याच्याकडे स्वतःची शेती नाही, ज्याच्या बिरादरीमध्ये कोणी शेती फारसं करेल असं करत आहे असं मला वाटत नाही, असा माणूस, आणि ज्याच्या एक एक फिल्म हजारो कोटी रुपये कमवते असा माणूस भर उन्हाळ्यात मे महिन्यात काही लोकांना आवाहन करतो आणि त्याची बायको आणि तो दोघेही सुद्धा माळरानावरती डोंगरावरती चढतात, घाम पुसतात, स्वतः हातात कुदळ फावडे घेतात आणि अशाच पद्धतीचं काम करतात जे तुम्ही आज केलेलं आहे. मला हे फार आश्चर्य वाटतं आणि हे खूप चांगलं पण सुद्धा आणि आश्वासक सुद्धा वाटतं. मला हे जे त्यांचे त्या शेतीमध्ये गाळलेला घाम किंवा केलेले कष्ट जे आहेत ना, ते फार मोठ्या स्तरावरचे मोठं काम वाटतं त्यांचं. माझ्याकडे शेती नसली तरी हरकत नाही, पण या शेतीमध्ये राबणारी जी माणसं आहेत खाली, किंवा ज्यांची या डोंगर माथ्याच्या पायथ्याशी ज्यांची शेती आहे, हे जर समतल सलगचर जर तयार केले किंवा काही CCTV बांधारे जर कधी आम्ही तयार केले तर त्यांच्या शेतीचं पाणी वाढेल. त्यांना जे वर्षाकाठी कुठून नदीवरून विकत घेण्यासाठी जर पंपाचं जर कधी समजा भाडं द्यावं लागत असेल, किंवा त्यांना जर इतरांकडून जर पाणी लिफ्ट करून जर घेऊन त्याचे पैसे द्यावे लागत असतील, किंवा त्यांच्या शेतीला जर कधी 4 वेळा पाणी लागत असेल, त्याच्याऐवजी जर आम्ही अडवलेल्या या पाण्यामुळे जर 3च वेळा लागत असेल, तर त्या शेतीच्या शेतकऱ्यांच्या मशागतीचा खर्च तेवढा वाचेल. त्याच्या मशागतीचा खर्च तेवढा वाचला म्हणजे त्याचं उत्पन्न तेवढं वाढेल, आणि त्याचं उत्पन्न तेवढं वाढलं म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरती हास्य आणि आनंद फुललेला मला दिसेल, मला आढळेल. इतकी उदात्त आणि इतकी निकोप आणि इतकी चांगली भावना त्या आमिर खानच्या त्या कार्यामध्ये होती. मलाही सुद्धा तुमच्यामध्ये तीच उदात्त आणि मोठी भावना तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यांवरती दिसते. मला हेही ठाऊक आहे की ज्या उतारावरती तुम्ही समतल सलगचर किंवा ते जी खड्डे तयार केलेले आहेत त्याचा किती फायदा होणार आहे, किती नाही होणार आहे, त्यातल्या कोणाच्या शेतींना फायदा होणार आहे, ज्यांच्या शेतीला फायदा झालेला आहे किंवा होणार आहे
ती माणसं तुमची ओळख ठेवणार आहेत का नाही याची मला खबर नाही आणि तुम्हालाही सुद्धा नाही आहे. पण तुम्ही मात्र राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या निमित्तानं या श्रमाचा आनंद घेता आहात, आनंद, आणि इतरांच्यासाठी चांगली परिस्थिती निर्माण करण्याचं काम करतायत. एकदा तुमच्या स्वतःसाठीच एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत असं. आणि मित्र हो, तुम्हाला सांगतो की हे जे वय, या वयामध्ये अशा पद्धतीचे संस्काराचे धडे, खरं म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये वरिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांनी पूर्ण फुल्ल असायची. त्यावेळेला ह्या साऱ्या राष्ट्रीय सेवा योजनांवरती हजारो रुपयाचा निधी विद्यापीठांकडून बजेटेड कोट केलेला असायचा. आणि ही सारी मुलं ग्रामीण भागांमध्ये जायची आणि ती श्रमदान करायची, कामं करायची. तिथे मग त्यांच्या शेकोट्या, त्याच्यावरती कविता, त्यांची काही डान्स, मुला मुलींमध्ये असलेल्या अंगभूत कौशल्यांचं प्रदर्शन, आणि ते बघण्यासाठी अख्खा गाव जमा व्हायचं. गावातली तरुणाई, गावातली वृद्ध म्हातारी माणसं, गावातली छोटी छोटी मुलं. आणि मग या साऱ्या लोकांच्या गर्दी आणि ही सारी भीड जमा झाल्यानंतर मुलांना, त्या कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक लोकांना अतिशय हुरूप आणि आनंद वाटायचा. गाडगे बाबा दिवसभर गावाची सफाई करायचे झाडू हातात घेऊन, आणि रात्रीच्या वेळेला गाडगे बाबा ज्या लोकांच्या घरांच्या रस्ते साफ केलेत त्या लोकांची मन स्वच्छ करण्याचं कीर्तनातून काम करत होते. मी तुम्हाला सांगतो, NSS म्हणजे दुसरं तिसरं काही नसून गाडगे बाबांच्या स्वप्नातलंच काम आहे. तुम्ही दिवसभर श्रम केलेत आणि संध्याकाळी तुम्हाला जिथे कुठे संवाद, यापूर्वीच्या काळात तर असं घडायचं तुमच्या बाबतीत, इथे काही अडचणी असतील किंवा केलंय किंवा नाही माहीत नाही, परंतु आपण आपल्या स्वतःच्या कलांचं प्रदर्शन करता करता त्या कलातनं काही प्रबोधन, लोकांना काही विचार, काही थॉट देण्याचा प्रयत्न करत असतो. तर हे जेव्हा होतं तेव्हा दुसरं तिसरं काहीच नसून गाडगे बाबांच्या स्वप्नांवरती काम करण्याची संधी किंवा एक भाग्य आपल्या वाट्याला येतं, आणि हे तुम्ही अनुभवता आहात. NSSच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे आपण आता हे आपण ज्या ठिकाणी बसलो आहोत, हे काही क्लोज्ड एखादा हॉल आहे का? नाही. आपल्या वर्ग खोल्या कशा असतात? बंदिस्त असतात. 4 भिंती, 1 दरवाजा किंवा 2 दरवाजे, बाजूला 2-2 खिडक्या किंवा 4 खिडक्या. तर बंदिस्त शिक्षण हे त्या वर्गामध्ये होतं. परंतु NSS मध्ये काय होतं, तुम्ही जेव्हा बाहेर येता तेव्हा तुम्हाला खुल्या आसमानाच्या खाली हा एक छोटासा पेंडॉल लावलेला आहे. पाठीमागून मोकळं आहे, माझ्या पाठीमागेही मोकळं आहे. या थोड्याशा कणाती लावून आपल्याला सोयीपुरता आपण आडोसा तयार केलेला आहे, जेणे की ज्या करून की आपल्याला वाऱ्याची, थंडीचा त्रास होणार नाही. तर आपल्या खऱ्या अर्थानं जडणघडण त्या 4 भिंतीच्या बंदिस्त क्लासमध्ये होत नाही, तर आपली जगाच्या म्हणजे आकाशाच्या छायेखाली आपली खऱ्या अर्थानं जडणघडण होते. आणि त्या अनुषंगानं जर तुम्ही म्हणाल तर आजचा NSSचा कॅम्प हा तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे. अलीकडच्या काळामध्ये माणसं एकमेकांना भेटत नाहीत, माणसं एकमेकांना एक फोन करत नाहीत, बोलत नाहीत. माणसं माणसांपासून दूर गेली आहेत. माणसं गावातल्या गावातही सुद्धा एकमेकांना जर फोनवर बोलतात पण प्रत्यक्ष भेटीला तयार नसतात. आपण कैक वेळा बघतो की एक मित्र या शिडीने वर चढलाय आणि त्याच शिडीनं दुसरा मित्र खाली उतरलेला आहे, परंतु ते दोघेही सुद्धा इतके कामामध्ये व्यग्र आणि व्यस्त आहेत की दोघेही उभे राहून एकमेकांच्या हातात हात घेऊन 2 मिनिटं आपण चहा प्यायला जाऊयात, आणि फोनवर जो संवाद आपण करतोय त्याच्याऐवजी प्रत्यक्ष भेटी किंवा प्रत्यक्ष बोलूयात असं घडत नाही. तर तुमच्या बाबतीमध्ये अशी एक चांगली घटना या निमित्तानं घडलेली आहे त्या NSSच्या कॅम्पनं, की तुम्हाला आता तुमची जी काही सायन्सची जी अकॅडमिक जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं तुमची बंद आहेत. त्या पुस्तकांवरचे प्रश्नावली किंवा त्याचं असाइनमेंट सर, शिक्षक, प्राध्यापिका, मॅडम तुम्हाला विचारणार नाही आहेत. ह्या 2-3 दिवस तुमचा जो इथे कॅम्प चालू आहे, या 2-3 दिवसाच्या या कॅम्पमध्ये तुम्ही मनमुराद मोकळेपणानं राहा, अतिशय चांगला आनंद घ्या आणि चांगल्या चांगल्या गोष्टी शिका. मी तुम्हाला आयुष्य एक सुंदर प्रवास या निमित्तानं पहिल्यांदा तुम्ही केलेल्या कामाची प्रशंसा केली. आमिर खानच्या कामाच्या बद्दल मी तुम्हाला सांगितलं. आणखी काही छोटी 2-4 उदाहरणं देतो आणि मग मी मात्र थांबतो. तुम्ही एक होता कारभार नावाचं पुस्तक वाचलंय का मुलांना? नसेल वाचलं कदाचित. कुणी वाचलंय का? व्हेरी गुड बेटा, सो नाईस. या आपल्यापैकी एका भगिनीने, एका मुलीने वाचलेलं आहे. जॉर्ज कारभार नावाचा अमेरिकेमधला एक निग्रो तरुण, निग्रो मुलगा,
ज्याची आई ब्लॅक होती आणि तिला एका व्यक्तीकडं म्हणजे गुलाम म्हणून विकण्यात आलेलं होतं आणि तिथून हा पोरगा पळवून आणलेला हा जो जॉर्ज कार्व्हर त्याला पळवून आणलेलं होतं आणि नंतर तो अनाथ राहिला. अनाथ पद्धतीने तो जडणघडण त्याची वाढ झाली, परंतु त्याला लहानपणापासून वृक्ष वेली हे तुमच्याकडं तुम्ही बायोटेक वगैरे असं BSc बायोटेक टेक्नॉलॉजी आहे ना, तर जॉर्ज कार्व्हर तुम्ही नक्की वाचला पाहिजे. मग तर वाचलाच पाहिजे, मी तुम्हाला आवाहन करेन. आता त्यानं बायोटेक्नॉलॉजीमध्ये सर्वात मोठं संशोधन केलं. शेंगदाण्यावरती आणि सोयाबीनवरती सर्वात मोठं संशोधन जर कोण केलं असेल जगभरातलं तर तो होता जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर. त्याला अमेरिकेचा फर्स्ट म्हणजे पर्सन ऑफ अमेरिका अशा पद्धतीचं सुद्धा प्राइज देण्यात आलेलं होतं. तर हा कार्व्हर एका महाविद्यालयामध्ये म्हणजे शिकला, त्याच्यानंतर मग मोठ्या ठिकाणी हुद्द्यावरती नोकरी करत होता. आणि बुकर टी वॉशिंग्टन नावाचा अमेरिकेतला एक व्यक्ती होता, त्यानं इस्टिगी नावाची एक संस्था तयार केली होती आणि त्यानं जॉर्ज कार्व्हरला पत्र लिहिलं आणि सांगितलं की तुम्ही ज्या ठिकाणी काम करता, ज्या विद्यापीठामध्ये, तुम्ही हजारो लाखो रुपये कमवाल, पण ते स्वतःच्या उन्नती प्रगतीसाठी असेल. तुम्ही जर माझ्यासोबत आलात, माझ्या संस्थेमध्ये काम केलं, तर तुमच्यासोबत तुम्ही अनेकांचं जीवन उन्नत करण्याच्यासाठी तुमचं आयुष्य मार्गी लागेल. या पत्रावरती जॉर्ज कार्व्हर त्या पुस्तकामध्ये हे सारे उल्लेख आहेत, तो लिहितोय. एकच ओळीचं पत्र लिहिलं त्यांनी बुकर टी वॉशिंग्टन यांना की होय मी येत आहे, येस आय एम कमिंग. आणि स्वतःची लक्झरियस लाईफ सोडून जॉर्ज कार्व्हर त्या इस्टिगी त्या वॉशिंग्टनच्या त्या संस्थेमध्ये आले आणि नंतर मग त्यांनी त्यांच्या वर्गातली लॅब प्रयोगशाळा वगैरे हे सर्व बघितलं. कोणतीच गोष्ट ठीकठाक नव्हती. त्यांनी तुमच्यासारखेच अशा 5-50 विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही बाहेर जा वर्गाच्या, आणि या वर्गाच्या बाहेर गेल्यानंतर तुमच्या हाती ज्या पण काही वस्तू लागतील, तुमच्या हातात मावतील त्या घेऊन या. मग आता आपल्याकडे उकिरडे तसे अमेरिकेमध्ये त्या काळातही सुद्धा उकिरडे नव्हते ना. आपल्या देशाचा आपण उकिरडा आपणच केलेला आहे. तो काय बाहेर म्हणजे काही पाकिस्तानच्या लोकांनी आणून रातोरात करून तिकडे निघून गेले असं नाही. तर ही मुलं त्या काळात मग बाहेर गेली आणि त्यांनी मग ज्या ज्या काही वस्तू आणल्या त्या वस्तूचं मग जॉर्ज कार्व्हरनं पृथक्करण केलं. त्यात काही मूलद्रव्य होते, काही खनिजं होते, म्हणजे जी पण काही असतील, आणि ते मग अरेंज वगैरे केले. नंतर त्यांनी ती वास्तू कशी उभी केली, काय काय केलं, कसे कसे संशोधन केले. सोयाबीनवरती त्याचे कोणते कोणते बाय प्रॉडक्ट काढले, शेंगदाण्यावरती काढले. त्याच्यानंतर म्हणजे अशी परिस्थिती होती की कार्व्हरची की त्याने केलेल्या संशोधनानंतर अमेरिकेच्या नागरिकांच्या मध्ये किंवा महिलांमध्ये अशा पद्धतीचा एक समज निर्माण झाला होता की आपलं जर एखादं मूल जर मेलं असेल किंवा वारलं असेल तर ते कार्व्हरकडे घेऊन जातो, जिवंत करू शकतो. अशा पद्धतीची शक्ती किंवा अशा पद्धतीचं संशोधन तो करू शकतोय, अशा पद्धतीची लोकांच्या मनामध्ये भावना तयार झाली. तर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं आमिर खानच्या बद्दलचं, नंतर सांगितलं तुम्हाला या कार्व्हरच्या बद्दलचं. तर तुम्हाला आवर्जून सांगेन की त्यांनी ह्या बायोटेक्नॉलॉजी या विषयावरतीच सर्वात मोठं संशोधन केलेलं आहे. अनेक सामाजिक कार्य केलं वगैरे. जगप्रसिद्ध फोर्ड कंपनीचा मालक जेव्हा कार्व्हरला भेटायला आला आणि कार्व्हरला म्हणाला की मी खूप श्रीमंत व्यक्ती आहे, मी तुम्हाला काय देऊ शकतो. तर मित्र तुम्हाला सांगतो त्या पुस्तकामध्ये कार्व्हर म्हणाले की मला मी माझ्या मुलांना ही सारी खनिज द्रव्य वगैरे ही सारी दाखवली, पण मी त्यांना हिरा दाखवू शकलो नाही, हिरा. तर मला तुम्ही एक हिरा द्या, हिरा म्हणजे जो किमती आहे. तर तो कार्व्हरनं घेतला, त्या फोर्डला आनंदाने दिला, फोर्डने कार्व्हरला आनंदाने दिला. आणि मग त्यांनी तो दगड, विटा, रेती, माती याच्यामध्ये तो हिरा ठेवून दिला. म्हणजे आपल्याकडे जर हिरा आला तर आपण तो कोंदणात किंवा म्हणजे 7 थराच्या अलमारीत पलीकडच्या कोपऱ्यात ठेवून त्याच्यावर 5-5, 7-7 कुलूप लावून इकडे म्हणजे आपण निश्चिंत राहू. तर कार्व्हरच्या आयुष्यामध्ये दगडाची, रेतीची, मातीची, वाळूची जेवढं मूल्य होतं तेवढंच त्या हिऱ्याचं मूल्य होतं. ते पण एक प्रकारचं खनिजच होतं. हा यातला सिद्धांत तुम्ही समजून घेतला पाहिजे. माणसाचं आयुष्य वाचनानं खूप बदलतं. माणसं खूप पुढे जातात, माणसं चिंतनशील होतात, माणसं प्रयोग करायला लागतात. अशाच पद्धतीचं आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यामधील डॉक्टर रवींद्र कोले आणि स्मिता कोले हे एक दाम्पत्य आहे. या रवींद्र कोले यांना नुकताच काही दिवसापूर्वी पद्मश्री हा किताब मिळालेला आहे. हा नांदुरा तालुक्यातला हा पोरगा, याच्यावरती एक पुस्तक आलेलं आहे. पोरगा म्हणजे माणूस आहे, माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत ते.
मेळघाटावरील मोहर डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे नावाचं एक पुस्तक आहे, ते पण सुद्धा तुम्ही आवर्जून वाचा. MBBS झालेला हा तरुण त्या काळामध्ये MBBS झाल्यानंतर बाहेर पडतो, त्याचे 4-5 मित्र जमा होतात आणि ते मित्र ठरवतात की आपल्याला भारतातल्या काहीतरी प्रांताचा आपण जरा भटकंती करूया, भ्रमंती करूयात आणि आपण हा परिसर जरा निहाळण्याचा किंवा अभ्यासण्याचा प्रयत्न करूयात. म्हणून ते सायकलीवरती भ्रमंतीला निघतात. परंतु ते अशा पद्धतीने अनप्लॅन्ड एक प्रकारची भ्रमंती करतात. परंतु ते करताना मात्र काही ठिकाणी ज्या काही रचनात्मक संस्थांचं जे काम आहे, जाळं काही व्यक्तींनी उभारलेलं, त्या व्यक्तींचं ते जाळं पाहतात. आणि त्यानंतर परत आल्यानंतर हा रवींद्र कोल्हे नावाचा डॉक्टर MBBS झालेला हा मुलगा धारणी, मेळघाट या परिसरामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये तिथे येतो. आदिवासी पाड्यांवरती राहतो. तुम्ही आम्ही ज्या गाव खेड्यामधून आलो असाल किंवा शहरांमधले बरेच विद्यार्थ्यांचे पालक असतील, आपण अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. जेव्हा धारणी मेळघाटमध्ये पावसाळा सुरू होतो तर 5-5, 6-6 महिने नद्यांना पूर असतात. त्या काळात तरी तशी परिस्थिती होती. आता थोडी रस्ते वगैरे झालेले आहेत, ब्रिजेस वगैरे बनलेले आहेत, त्यामुळे कनेक्टिव्हिटी बऱ्यापैकी आलेली आहे. इलेक्ट्रिसिटी त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ब्रेकअप वगैरे त्याचं राहायचं, लोड शेडिंग असायचं किंवा इलेक्ट्रिसिटी पण सुद्धा नसायची. अशा परिस्थितीमध्ये आदिवासी लोकांमध्ये ज्यांना पुरेशी ह्याची भाषा कळत नाही आणि त्यांची भाषा ह्या रवींद्र कोल्हे यांना कळत नाही, अशा ठिकाणी त्यांनी स्वतःची प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. आणि तपासणी फी किती घेतली माहिती आहे? प्रत्येक पेशंटची फक्त ₹1 तपासणी, ₹1. त्या गावातले लोक ज्यांचा खरं म्हणजे डॉक्टरच्या वैद्यकीय पेशावरती विश्वास नव्हता, ज्यांना जर काही आजारपण आलं किंवा काही डायरिया झाला किंवा काही झाडावून पडलो किंवा आणखी काही कुठल्या म्हणजे आपत्तीजनक गोष्टी आल्या किंवा काही सर्दी, ताप, पडसं वगैरे झालं, तर त्या लोकांचा भ्रम असा की देवस्की करायचं, काहीतरी अंगारा धुपारे करायचे, भजनं म्हणायची आणि मग ती काहीतरी देवाचा चमत्कार होईल आणि तो आपण दुरुस्त होऊ, अशा पद्धतीचा अंधविश्वास असलेल्या त्या आदिवासी समुदायामध्ये हा डॉक्टर रवींद्र कोल्हे ₹1 तपासणी करायला सुरुवात करतो. आणि तरी सुद्धा त्याच्या दवाखान्यामध्ये मात्र पेशंट यायला तयार होत नाहीत. मग तो लोकांमध्ये जातो आणि समजावून सांगतो आणि मग हळूहळू लोक त्यांच्याकडे येऊ लागतात. त्याची सुद्धा कहाणी अतिशय, त्या व्यक्तीची सुद्धा कहाणी अतिशय प्रेरक आहे. डॉक्टर स्मिता कोल्हे यांच्यासोबतचा त्यांच्या लग्नाचा जर किस्सा तुम्हाला सांगितला तर अतिशय आश्चर्य वाटेल. काही बोर तर नाही झाले, मी जरा जास्त गंभीर वगैरे सांगितलंय का? पटतंय का तुम्हाला हे मी जे सांगताय ते? त्यांनी कंडिशन टाकली लग्न करताना. ते पुस्तकामध्ये हे सार आहे. ते म्हणतंय, ती व्यक्ती म्हणते म्हणजे डॉक्टर रवींद्र कोल्हे की मी अशा मुलीशी लग्न करेल किंवा मला अशी मुलगी पाहिजे की जी दररोज 35 किलोमीटर पायंदळी चालायला तयार असेल. आता ही अट जी आहे, तर अशी कुठलीच पोरगी म्हणजे आजच्या काळातली किंवा त्याही काळातली 10, 20, 25 वर्षापूर्वी कोणतीच पोरगी अशी करायला तयार होणार नाही. तिनं भीक मागण्याची तयारी ठेवली पाहिजे. स्वतःसाठी नव्हे तर लोकांच्यासाठी भीक मागण्याची माझ्यासोबत तयारी ठेवली पाहिजे, अशी दुसरी अट. आणि तिसरी अट आणखी पैशाच्या बाबतीत ठेवली होती की तिने विशिष्ट अशा रकमेमध्ये आपल्या कुटुंबाचं निर्वाहन केलं पाहिजे. ह्या साऱ्या अटी भन्नाट होत्या. परंतु तरी सुद्धा त्यांना एक BAMS झालेली डॉक्टर स्मिता नावाची एक तरुणी त्यांच्या अटीला म्हणजे तिने स्वीकृती दर्शवली आणि डॉक्टर रवींद्र कोल्हे यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर त्या दोघांनी सुद्धा मेळघाटामध्ये स्वतंत्रपणे त्यांचं कार्य सुरू केलं. यांना पद्मश्री अवॉर्ड मिळालं. यांनी केलेले त्या काळातले लोकांचे ऑपरेशन. नंतर रवींद्र कोल्हे यांचा MS साठी नंबर लागला. MS ला 3 वर्षाचा कोर्स केल्यानंतर परत ते आले आणि मेळघाटामध्येच त्यांनी आजही सुद्धा कार्य सुरू केलंय. म्हणजे नांदुरा तालुक्यामधल्या अशा प्रतिकूल चांगल्या सधन कुटुंबातला हा मुलगा एखाद्या विचारानं झपाटतो. तो आदिवासींच्यासाठी अतिशय प्रतिकूल वातावरणामध्ये जाऊन त्याचं काम सुरू करतो. त्याच्या जगण्याच्या कंडिशन्स या पद्धतीच्या आहेत. त्याला त्याच्या स्वप्नातली एखादी एक प्रकारची राजकुमारी म्हणूयात किंवा त्या स्वप्नांच्या वाटेवरती चालण्याची तयारी असलेली किंवा पाऊल टाकण्याची तयारी असलेली एखादी डॉक्टर स्मिता मिळते आणि त्या दोघांचा प्रवास इतका मोठा होतो की त्या प्रवासाला या देशातला सर्वोच्च असा पद्मश्री पुरस्कार मिळतो. तर मित्र, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की कोणतीच गोष्ट कठीण नाही, अशक्य नाही. तुम्ही दुसरा एक मी आणखी एक व्यक्तीचं तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला बाबा आमटेच्या बद्दलच माहिती असेल. बाबा आमटे यांचे
चिरंजीव डॉक्टर प्रकाश आमटे, बाबा आमटे यांनी आनंदवन नावाचा प्रकल्प उभा केला वर्धा जिल्ह्यामध्ये, आणि प्रकाश आमटे यांनी हेमलकसा नावाचा प्रकल्प उभा केला गडचिरोली जिल्ह्यामध्ये. मी या आनंदवनलाही सुद्धा जाऊन आलो आणि हेमलकसाला सुद्धा जाऊन आलो, फक्त पर्यटनाचा आणि या लोकांनी केलेल्या सामाजिक कार्याचा अभ्यास करण्यासाठी, भटकंती करण्यासाठी दोन्ही ठिकाणी जाऊन आलो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्या वेळेला आपण चंद्रपूर ते नागपूर हे अंतर 5 तासाचं, त्याच्यानंतर चंद्रपूरवरून भामरागडच्या पुढं आणखी काही अंतर, आणि इतके नागमोडी वळणाचे रस्ते, आणि पुन्हा आदिवासी वस्ती, त्या काळामध्ये नक्षलवादाचा प्रभाव. तुम्ही ते त्यांच्यावरचा सिनेमा आलेला होता, नाना पाटेकरची भूमिका केली होती. कुठला सिनेमा तो? हा, प्रकाश बाबा आमटे. हा, तर तो जो सिनेमा होता, तर त्या सिनेमाच्या अगोदर त्यांच्यावरती प्रकाश वाटा नावाचं एक पुस्तक आलेलं आहे. ते प्रकाश वाटा नावाचं पुस्तक मी वाचलं, नंतर तो सिनेमा पाहिला, आणि नंतर मग मला असं वाटलं की हा परिसर आपण बघायला गेलं पाहिजे. ते हेमलकसाला त्यांनाही सुद्धा अशाच पद्धतीची उच्च शिक्षक एक डॉक्टर मुलीशी त्यांनी लग्न केलं. त्यांना मॅक्स ॲसे पुरस्कार मिळाला प्रकाश आमटे यांना. इतकं मोठं प्रचंड काम त्यांनी सुरू केलं. निदान तुमच्यापैकी पुस्तकं कुणी वाचली असेल तर निदान आपल्याकडं हा कॅम्प संपल्यानंतर जेव्हा तुम्ही परत जाल, किंवा आज संध्याकाळी निवांत तुमचे सर्व झाल्यानंतर जर वेळ असेल तुमच्याकडं, तर तो प्रकाश वाटा किंवा तो नाना पाटेकर यांचा ते पुस्तक वाचा, किंवा नाना पाटेकर यांनी भूमिका केलेला तो सिनेमा बघा. आपल्याला लक्षात येईल की किती प्रतिकूल परिस्थितीतून या लोकांनी त्यांची वाट सुरू केली होती आणि ती कुठं घेऊन गेली त्यांना. आज त्यांच्या हेमलकसाला आदिवासी मुलींची हॉस्टेल आहे. अनेक त्यांच्या मुली डॉक्टर्स झाल्यात, इंजिनियर्स झाल्यात, काहींनी छोट्या छोट्या वयामध्ये नर्सिंगचा कोर्स करून त्या स्वतःच्या कुटुंबाच्या आधार बनलेले आहेत. आणि ही मुलं किंवा त्यांची पालकं बरेचशी म्हणजे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर होती, त्यांना ज्ञानाचा वाट कधीच सापडली नसती, परंतु या प्रकाश आमटे यांनी केलेल्या कामामुळं ते मुख्य प्रवाहामध्ये आलेत, आणि त्यांच्या संस्थेने सुद्धा अशा पद्धतीचं काम सुरू केलेलं आहे. अगदी तुम्हाला सांगतो मी, जे आपल्याकडं शुभदास महाराजांच्या बद्दलचं तर वेगळं काही मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. हिवराश्रम सारख्या परिसरामध्ये जे शिक्षणाचं रोपटं त्यांनी लावलं, त्या रोपट्याला आज जी आलेली फुलं किंवा त्याच्या ज्या शाखा किंवा त्याच्या ज्या डहाळ्या वाढलेल्या आहेत, तिथली मुलं, तिथलं हॉस्टेल, ते जर पाहिलं तर असं चमत्कार वाटतो की एवढी सारी मुलं म्हणजे तिथं आली, शिकली, बाहेर पडली. आमच्या बालपणीच्या काळामध्ये आम्ही जर काही बंडखोरपणा जर केला किंवा खोडकरपणा जर केला, तर आमचे आई वडील आम्हाला सांगायचे की तू जास्त बंडपणा करू नको, जास्त बंडपणा करशील तर तुला हिवऱ्याच्या शाळेत टाकीन, हिवरा आश्रमच्या. म्हणजे हिवरा आश्रमच्या त्या हायस्कूलमध्ये बंडखोरपणा करणारी, जरा तामसवृत्तीची आणि रागीट चिडचिडी पोरं, त्यांना बाप शिस्त लागावी, त्यांच्या आयुष्यात काहीतरी बदल घडावे म्हणून आणून टाकायची. तुम्हाला मी आजची आनंदाची गोष्ट सांगेल, खरं म्हणजे या पोरांना या शाळेमध्ये शिस्त लागली, आणि ही पोरं त्या काळातली आज सुजाण नागरिक झालेली आहेत. यांच्यापैकीच एक माझे मित्र आहेत प्राध्यापक विनायक देशमुख, जे माझे स्टाफ मेंबर आहेत. आणि मी त्यांना सांगितलं की मी आज तुमच्या शाळेच्या त्या कॅम्पसचा म्हणजे तिथे मी जाणार आहे. तर त्यांनी मला आवर्जून सांगितलं की सचिवांना माझा नमस्कार वगैरे कळवा. तर त्यांनी सांगितलं मला आज बोलताना, किंवा मी नेहमी पाहतो, हिवरा आश्रममधून बाहेर पडलेली ती पोरं जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ती यशस्वी झालीत, ती परत आलीच नाहीत. गावखेड्यामध्ये त्यांचं नाते, मित्र, मैत्र कायम राहिलं, परंतु ती यशस्वी झाली. ती स्वतःच्या आयुष्यात स्वतःचे शिल्पकार बनू शकले. त्यांनी काळाच्या छाताडावरती स्वतःचं नाव कोरलं, पुढे गेली. हा संस्कार कुठे मिळाला, तर तो हिवरा आश्रमने मिळाला. तो कुणाकडून मिळाला, तर आपल्या संस्थेचे अध्यक्ष असलेले मालपानी सर यांचं नेहमी नाव घेतलं जातं. मी स्वतःही सुद्धा तुमच्या संस्थेच्या कॅम्पसमध्ये आलेलो होतो. आमच्या व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण विभागाच्या वतीनं एक 10-12 वर्षापूर्वी व्यवसाय प्रदर्शनीचं आयोजन तिथे करण्यात आलेलं होतं. त्यावेळेला 2 दिवस आम्ही इथे थांबलो तुमच्या त्या कॅम्पसमध्ये. मुलांच्या सोबत मस्तपैकी त्यांच्यात मिसळलो, गप्पा केल्या, चर्चा केल्या आणि सहभोजन सुद्धा घेतलं. आणि त्यावेळेला लक्षात आलं की हा मोठा वैराग्य धारण केलेला हा व्यक्ती प्रचंड डेडिकेटेड आहे. डेडिकेटेड तर यूही नाही किसी का नाम होता, त्याच्यासाठी डेडिकेशन असावं लागतं, डेडिकेट करावं लागतं.
तर शुकदास महाराजांचं कार्य सुद्धा त्याच पद्धतीनं मोठं आहे आणि त्या कार्याचा वटवृक्ष दिवसेंदिवस बहरतो आहे, वाढतो आहे. मी तुम्हाला हे आयुष्य हा सुंदर प्रवास सांगताना ही सारी थांबे सांगत आहे. हे थांबे मी तुम्हाला यासाठी सांगत आहे की तुमच्या जीवनातल्या समस्या, संकट, संघर्ष किंवा व्यक्तिगत जगण्यासाठीचे काही प्रश्न याची तर तुम्ही सोडवणूक करणारच आहात, करतच जाणार आहात. आपण मला असं वाटतं की लिव्हिंग फॉर युअर सेल्फ इज नॉट इम्पॉर्टंट. एखाद्या भौतिक साधनांचा स्वतःसाठीचं कंझम्पशन, त्याचा वापर करणं ते महत्वाचं नाही, तर आपण इतरांसाठी, समाजासाठी, जगासाठी काय देतो, काय करतो ते महत्वाचं आहे. आणि जेव्हा आपण काही देऊ लागतो तेव्हा काळच, निसर्गच आपोआप तुम्हाला ते दोन्ही हाताने रिटर्न करत असतं, ते तुम्हाला परत करत असतं. तर ह्या लोकांनी जगासाठी देण्याचं काम केलं. जगाचा संसार, जगातली माणसं, जगातलं दुःख, दैन्य, दारिद्र्य याच्यावरती काम केलं. म्हणून हे आज जे काही सुंदर किंवा जे काही जिथे कुठं चांगलं दिसतंय हे त्याचे परिणाम आहेत. मी तुम्हाला सांगेन, डॉक्टर पंजाबराव उपाख्य, भाऊसाहेब देशमुख यांनी अमरावतीला शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादला मिलिंद महाविद्यालयाची, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. महाराष्ट्रामध्ये जे पण काही लिहिणारे, बोलणारे किंवा महाराष्ट्रामध्ये जे पण काही चांगलं घडलेलं दिसत असेल तर या चांगल्या घडण्याच्या पाठीमागे ही माणसं आहेत. त्याच्या अगोदर तुम्हाला माहिती आहे की महात्मा ज्योतिराव फुलेंनी पण सुद्धा शाळा सुरू केल्या. फुले, शाहू महाराजांनी सुद्धा बोर्डिंग कोल्हापूर संस्थांमध्ये सुरू केल्या. शिक्षण संस्थांना मोठ्या प्रमाणामध्ये योगदान दिलं. मुंबई इलाक्याचं जे बजेट होतं त्या बजेटपेक्षा मोठं बजेट शाहू महाराजांनी त्यांच्या सोलापूरच्या करवीर संस्थांमध्ये अलॉकेट केलेलं होतं. तर ब्रिटिश गव्हर्नमेंटचं मुंबईवरती राज्य होतं, पण शाहू महाराजांच्या संस्थानावरती ते पण सुद्धा इतकं पैसा खर्च करत नव्हते. ऐका रे बाबा हो, झोपायला का? तर मला हे तुम्हाला यातनं सांगायचे की आज जे पण काही चांगलं आपल्या अवतीभोवती जे घडतंय तर हे फुले, शाहू, आंबेडकर, डॉक्टर पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील या लोकांच्या कामामुळे दिसतंय. अलीकडच्या काळात आपल्याकडे शुकदास महाराजांनी जे पण काही शिक्षणाचं जे काम सुरू केलं त्याच्यातनं दिसतंय. ही जी माणसं शिक्षणाच्या माध्यमातून सुशिक्षित होतील, त्यांचं शोषण निदान कोणी करणार नाहीत, ती स्वतःच्या पायावर उभी राहतील, स्वतःचं काहीतरी हित अहित कळेल त्यांना किंवा त्यांचं कोणी नुकसान करू शकणार नाही, एवढं जरी कधी समजा या लोकांना जरी झालं फायदा तरी ते सर्वात मोठं काम झालं. अशा पद्धतीने त्यांनी काम केलं. तर मित्र, मला तुम्हाला हे सांगायचंय की हा विषय सुंदर आहे. तुमच्या स्वतःच्या प्रश्नांची तुम्ही सोडवणूक करणारच आहात. आणि शिक्षण म्हणजे काही निवळ नोकरी करणे असं नव्हे, तर शिक्षण म्हणजे हित आणि अहित यातला फरक कळणे. शिक्षण म्हणजे विवेक आणि अविवेक याच्यातला फरक निश्चित करणे. विवेक म्हणजे काहीतरी विचार आणि अविवेक म्हणजे नुसत्याच भावना, येण्यासारखं काहीतरी करणं, इमोशन्स मध्ये जाणं. तर अशा पद्धतीचा शिक्षणाचा अर्थ आहे हा तुमच्या अंगामध्ये येणं, त्याच्यातनं तुमचा प्रवास पुढे होणं हे महत्वाचं आहे. मी तुम्हाला सांगतो, आज आपल्या देशामध्ये आणि जगभरात तुम्हाला सांगतो प्रचंड विखार आपल्या अवतीभोवती भरला जात आहे. तो कोण भरतोय, कुठून येतोय याचा तुम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज माणसांची वर्गीकरण त्याच्या आडनावानुसार केलं जातंय. माणसांमध्ये भेदरेषा निर्माण केल्या जात आहेत. माणसांमध्ये पूर्वी जे सोशल फॅब्रिक होतं या देशाचं, युनिटीचं, वेगवेगळ्या जात धर्मातल्या लोकांचं एकत्रितपणे गुंफण होती किंवा गावखेड्यामधलं जे काही प्रेम, भाईचारा होता त्याला नख लावण्याचा कोणती तरी शक्ती प्रयत्न करते आणि अव्याहत करते. त्यामुळं मग कुठंतरी भीषण घटना त्याच्या घडू लागतात. अलीकडच्या काळामध्ये तुम्ही टीव्हीवरती ते बीडचं कांड वगैरे बघितलं असेल किंवा तुम्ही खैरलांजीची घटना बघितलेली असेल. या घटनांमधून केवळ विखारामुळं, केवळ द्वेषामुळं माणसं एकमेकांचा जीव घ्यायला लागलीत. तर हे असं होता कामा नये. या देशात जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा आणि भूभाग याच्यावरून माणसं विभाजित होत आहेत आणि इतकी प्रचंड विभाजित होत आहेत की इतरांच्या भाषेचा तिरस्कार करतायत. मला एक वेळ हे कळू शकतं की मला माझ्या धर्माचा अभिमान, गर्व वाटणं वगैरे ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे हो, पण हा गर्व अभिमान जेव्हा मला इतरांच्या जात धर्माच्या बद्दलचा द्वेषात मी रूपांतरण करतो तिथून खऱ्या अर्थानं समस्या निर्माण होते. म्हणून
आपण काय म्हणतो की आपण मराठी भाषिकांनी एकत्र आलं पाहिजे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु मग दुसऱ्या भाषेचा तिरस्कार किंवा द्वेष केला पाहिजे का? तर मुळीच नाही. आपण एखाद्या भूभागात आहोत, विदर्भाचा जय असो, चांगली गोष्ट आहे. पण मग मराठवाड्याचा धिक्कार असो किंवा पश्चिम महाराष्ट्राचा धिक्कार असो किंवा उत्तर महाराष्ट्राचा धिक्कार असो, असा जर विखार आपल्यात जर येत असेल तर ती वाईट गोष्ट आहे. आपलं तीच भाषेच्या बाबतीमधले असेल, प्रांताच्या बाबतीतलं असेल, धर्माच्या बाबतीतलं असेल, पंथाच्या बाबतीतलं असेल. अगदी एवढंच काय तुम्हाला सांगतो, आपण रंगावरून सुद्धा माणसांना हिणवतो. गोऱ्या रंगाचा व्यक्ती असला तर तो चांगला, आणि काळ्या रंगाची जर व्यक्ती असेल, स्त्री किंवा पुरुष, तर ती वाईट. अशा पद्धतीने आपण ठरवतो. खरं म्हणजे आपल्या प्रत्येकाचं हार्डवेअर जे आहे ते सारखंच आहे. प्रत्येकाच्या रक्ताचा रंग हा लाल आहे. प्रत्येकाला 2 हात, 2 पाय, 2 डोळे, आणि जे पण काही शरीरातलं जे काही फासोळ्या बरगड्या वगैरे जे काही, त्या सारख्याच पद्धतीचे हार्डवेअर या यंत्रणा आहेत. तरी सुद्धा माणसं हा अमुक जातीत किंवा अमुक धर्मात किंवा अमुक पंथात जन्माला आल्यामुळं तो तमुक आणि तो तमुक, अशा पद्धतीनं प्री ज्युडाईस, ज्याला पूर्वग्रहित होणं असं म्हणतात. तर हे पूर्वग्रहित करण्याचा तुम्हाला सातत्याने वेगवेगळ्या यंत्रणांच्या मार्फत प्रयत्न होत आहे. म्हणून हा देश जर चांगला घडवायचा असेल, हा जर पुढे न्यायचा असेल, या देशातला भाईचारा जर कायम ठेवायचा असेल, आणि हा देश जर इंटिग्रेट एकमेकांना जोडून ठेवायचा असेल, नॅशनल इंटिग्रेशन ज्याला म्हणतो, तर आपण सर्वात पहिल्यांदा आपल्या जीवनामध्ये असलेला हा विखार हा बाजूला हटवला पाहिजे. आणि आपल्या अंतर्यामी जे प्रेम आहे, प्रेम ही नैसर्गिक गोष्ट आहे. हसण्यासाठी काही जास्त स्नायू तुम्हाला ताणावे लागत नाहीत. रागवण्यासाठी उलट काही जास्त स्नायू तुम्हाला ताणावे लागतात. हसणं हे नैसर्गिक कृती आहे, हसणं हे नैसर्गिक आहे. तसंच प्रेम आहे, तसंच माणसाच्या अंतर्यामी हा करुणेचा गुण आहे. तर आपण याच्यावरती मात करून किंवा याच्यावरती याला विस्मरून कुठल्यातरी एखाद्या XYZ यंत्रणेच्या मागे लागतो, आणि मग आपल्या गाडींच्या पाट्यावरती लिहितो की एकच म्हणजे अमुक अमुक जात आणि ती सर्वात ग्रेट जात, किंवा अमुक अमुक म्हणजे बघतोस काय मुजरा कर, किंवा वगैरे वगैरे काही काही आपण धमक्यांच्या सारखेच एक प्रकारचे लिहितो, किंवा आपल्या जात धर्माच्या अस्मितांच्या संदर्भातलं कडवटीकरण करण्याचा आपण प्रयत्न करतो. तर मला असं वाटतं की याच्यावरती काम करण्याची नितांत गरज आहे. तुम्हाला मी सांगतो की या पृथ्वीच्या पोटामध्ये जेवढं म्हणजे स्फोटक पदार्थ आहेत, युरेनियम सारखी, तेवढी बरेचसे लोकांनी पृथ्वीच्या बाहेर काढलेली आहेत, आणि पृथ्वीच्या पोटामध्ये अजूनही ते साठी आहेत. आणि पृथ्वीच्या पोटामध्ये जेवढं म्हणजे स्फोटक पदार्थ आहेत त्याच्यापेक्षा जास्त लोकांनी किंवा तेवढी बाहेर काढलेली आहेत, आणि त्याचे जगभरातल्या लोकांनी अणुबॉम्ब तयार केलेले आहेत. या अणुबॉम्ब जर कधी एकमेकांवरती जर फेकले तर ही पृथ्वीच एखाद्या दिवशी म्हणजे ब्लास्ट होऊ शकेल. या पृथ्वीवरती मानवजात, पशु पक्षी प्राणी काय जे काही जेवढं केवढं असेल तेवढं सारं नष्ट होणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की आपण माणूस म्हणून किंवा व्यक्ती म्हणून एखाद्या या देशामध्ये किंवा या जगामध्ये जन्माला आलोय. या पृथ्वी नावाच्या उपग्रहावरती आपण जन्माला आलोय. खरं म्हणजे पृथ्वी नावाच्या उपग्रहाला आपण ही भेट दिलेली आहे. माझा जन्म 1971 झाला, तर माझा मृत्यूचा कालखंड म्हणजे त्या कालखंडापर्यंत या पृथ्वी नावाच्या उपग्रहाला मी दिलेली ती भेट आहे. तर ह्या आपण सर्वजण या पृथ्वी नावाच्या उपग्रहाला भेट देण्यासाठी आलेले आहात. आणि या भेटीनंतर किंवा या भेटीच्या किंवा आपल्या वास्तव्याच्या काळामध्ये या पृथ्वीवरती आपण काही दुर्गंधी फैलावणार आहोत, या पृथ्वीवरती आपण द्वेष फैलावणार आहोत, या पृथ्वीवरती आपण काही विखार फैलावणार आहोत, की आपल्या जगण्याच्या खानाखुणा म्हणून या पृथ्वीवरती काही प्रेम, भाईचारा, सौहार्द आणि काही शांततेचं वातावरण निर्माण करणार आहोत. हे आपलं आपण ठरवायचं. आपण गेल्यानंतर आपलं जग कोणत्या शब्दात आपली नोंद घेणार आहे हे आपलं आपण ठरवायचं. तुम्हाला माणूसपणापासून दूर नेणाऱ्या आणि तुम्हाला भ्रमित करणाऱ्या जातीच्या, धर्माच्या नावावरती कडवट करणाऱ्या आणि आपला धर्म, आपली जात, आपला पंथ हा श्रेष्ठ आहे आणि इतरांचा सारा कनिष्ठ आहे, अशा पद्धतीचा विखार तुमच्या अंतर्यामी पेरण्याचं जागोजागी प्रयत्न होत आहे. तर माणूस म्हणून आपलं कर्तव्य असं आहे की या कोणत्याही प्रयत्नांना आपण बळी न पडता मानवतावाद पुढे नेली पाहिजे. मानवतावादाचा आपण पुरस्कार केला पाहिजे आणि हा विखार दूर केला पाहिजे. होता होईल तो आपल्या जगण्यातून काहीतरी सामाजिक कार्य केलं पाहिजे, इतरांच्या मदतीला आलं पाहिजे, आणि अशा पद्धतीने पुढे जाण्यासाठी
तुमच्या आयुष्यामध्ये अडथळे असतील, अनेक अडचणी असतील, तरी त्या अडचणींवरती मात करून स्वतःचं मनोबल वाढवलं पाहिजे, उंचीवरती नेलं पाहिजे. आणि ती उंचीवर नेण्यासाठी जर तुम्हाला सर्वात महत्त्वाचा फायदेमंद काय असेल तर तुम्हाला तुमचं वाचन हे सर्वात महत्त्वाचं तुमच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवू शकतं. त्याच्यासाठी तुमच्या ग्रंथालयामध्ये, तुमच्या गावामध्ये येणारी सारी पेपर्स तुम्ही वाचली पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजे, मोठमोठ्या लोकांची चरित्र ती तुम्ही खंगाळून काढली पाहिजे, लोकांना तुम्ही प्रश्न विचारून भंडावून सोडलं पाहिजे. तुमच्या शिक्षकांनी असं म्हणालं पाहिजे की थांब बेटा, मी उद्या अभ्यास करून येतो वर्गामध्ये, मला काही तुझ्या प्रश्नांचं उत्तर सापडताना शोधता आलं नाही. आणि ती प्रश्न केवळ तुमच्या सायन्सची, बायोलॉजीच्या संदर्भातलीच असली नाही पाहिजे, तर ती जगाच्या संदर्भातली. मला असं वाटतं सर, माझं असं निरीक्षण आहे किंवा मी हे वाचलं, तुमचं काय मत आहे, माझं असं मत आहे, किंवा तुम्हाला काय त्याच्या पलीकडचं काय नॉलेज आहे का, ह्या चर्चा केल्या पाहिजे, ह्या डिबेट्स केल्या पाहिजे, हे मोकळेपणाने वागलं पाहिजे. आणि यातनं आपण नव्यानं काहीतरी शोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही चिकित्सा वृत्ती, ही चिकित्सकपणा तुमच्या अंगी कुठून येऊ शकतो, तर तो केवळ आणि केवळ वाचनातून येऊ शकतो. जग फार सुंदर आहे, जगामध्ये खूप चांगली चांगली स्थळं आहेत, जगामध्ये खूप चांगले चांगले गड किल्ले आहेत. आपल्या भारतात, त्यातल्या महाराष्ट्रात आणि अगदी बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा खूप भूभाग असा हिरवाईनं नटलेला सुंदर आहे. अगदी चांगल्या पद्धतीचं लँडस्केपिंग आहे किंवा नद्या, नाले, पर्वत रांगा वगैरे आहेत. त्या तुमची वाट पाहत आहेत, तुमच्या भेटीची वाट पाहत आहेत. तिथपर्यंत तुम्ही जा, तिथे अभ्यास करा, तिथनं काही धडे घ्या, ते शिका, त्यातनं काही तुमची संशोधक वृत्ती तुमच्यातली वाढीस लागेल याचे प्रयत्न करा. तुमच्या लिखाणातून, तुमच्या संशोधनातून, तुमच्या वाचनातून, तुमच्या सामाजिक प्रबोधनाच्या कार्यातून जग बदललं पाहिजे, अवतीभोवतीच्या परिसराला काही फायदा झाला पाहिजे, अशा पद्धतीचा प्रयत्न करा. ही सकारात्मकता मी तुमच्याकडनं अपेक्षित करतो. आणि तुम्ही आयुष्याच्या ज्या क्षेत्रामध्ये जाल तिथे खूप काही चांगलं कराल आणि ते चांगलं करण्यासाठीची उर्मी, प्रेरणा तुम्हाला NSSच्या कॅम्पसमधून येवो अशी मी अपेक्षा करतो आणि माझं या ठिकाणी मनोगत संपवितो. तुम्हाला जर काही मला प्रश्न विचारायचे असतील तर मोकळेपणाने विचारू शकता. ज्या प्रश्नांची मला उत्तरं देता आली मी ती देईल, ज्या प्रश्नाची उत्तरं देता आली नाही ती मी स्वतः अभ्यास करेन आणि नंतर त्या व्यक्तीला पर्सनली देण्याचा मी प्रयत्न करेन. आपण मला इथे बोलवलं, माझ्याकडचा असलेला छोटासा अभ्यास म्हणजे हा विषय फार मोठा आहे. अनंत उदाहरणं तुम्हाला देता येण्यासारखी आहेत. अनंत लोकांचा प्रवास मी स्वतः पाहिलेला आहे, वाचलेला आहे. आणि माझ्या स्वतःची श्रीमंती, मी माझ्या पगाराचा आकडा सांगत नाही, पण माझ्या स्वतःकडे जवळपास 2 ते 3 हजार पुस्तकं आहेत. माझी 8 ते 9 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. मी कॉलम रायटिंग केलं आणि मला वाचनाचा आवड आहे. मला जगात भ्रमंती करायला आवडतं, मला माणसाला बोलायला आवडतं, मला नवीन गोष्ट समजून घ्यायला आवडते, मला त्या लोकांना प्रश्न करायला, ते समजून घ्यायला वेळ गेला तर ती माझी गुंतवणूक वाटते. पुस्तकांवरती मी जो खर्च करतो ती भविष्यकालीन मला गुंतवणूक वाटते. म्हणून मी हे तुमच्याकडं मला जे काही जाणवलं, माझ्याकडं जे साठलं ते डिलिव्हरी देण्याचं या निमित्तानं मी काम केलेलं आहे. ही संधी मला तुमच्याशी संवाद घडवून आणण्याची आपल्या महाविद्यालयानं दिली. आपल्या महाविद्यालयाचे माननीय सचिव संतोषजी गोरे साहेब आणि हे सर्व कार्यक्रम अधिकारी आणि यांनी मला दिली त्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.